भारतीय हवामान विभागाकडून मुंबई महानगराला रेड अलर्टचा इशारा। आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, प्रशासनाकडून आवाहन। मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यामध्ये आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शाळा राहणार बंद। नगर शहरासह परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी, पावसाच्या हजेरीने बळीराजाला दिलासा। हवामान खात्याकडून नगर जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचं आवाहन। कोकणाला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानं प्रशासन सज्ज, खबरदारी म्हणून बोटी आणि बचाव साहित्यासह रायगडमध्ये एनडीआरएफची टीमही दाखल। रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस झाल्यानं अनेक नद्यांच्या पातळीमध्ये वाढ, म्हसळा तालुक्यामध्ये अनेक भागामध्ये पाणी साचल्यानं पूरसदृश्य परिस्थिती। अतिवृष्टीमुळे रायगडच्या मुरुड तालुक्यातील चिकणी गावाच्या जवळ पूल खचला, पूल खचल्यानं वाहतूक विस्कळीत। रायगड वाडी येथील धबधब्यावरून पोहताना वाहून गेलेला तरुण अद्यापही बेपत्ता, आपत्कालीन टीमकडून मुख्य प्रवाहामधील भागामध्ये शोध मोहीम सुरू। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाच्या जोरामुळे पोलीस भरती अडचणीमध्ये, 9 जुलै आणि 10 जुलैला होणाऱ्या मैदानी चाचण्या आता थेट 15 आणि 16 जुलैला घेण्यात येणार। सिंधुदुर्गमध्ये मालवणमध्ये तुफान पाऊस, कर्ली नदीला पूर, काळचे बागवाडी परिसरामध्ये घरात शिरलं पाणी, नागरिकांना बोटच्या सहाय्यानं काढलं बाहेर। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये पावसाचं थैमान, मुख्य बाजारपेठ असलेल्या शृंगार तळीमध्ये साचलं पाणी, आबलोली रत्नागिरी मार्गावरती देखील नदीचं पाणी आल्यानं मार्ग बंद। मुसळधार पावसामुळे गुहागरमध्ये जनजीवन विस्कळीत, घरामध्ये पाणी शिरल्यामुळे 10 जणांचं स्थलांतर, तर 23 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। अलिबागच्या मल्याण, बोरघर, रामराज, भिलजीसह इतर गावांमध्ये अनेक घरांमध्ये शिरलं पाणी, तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देणार, आमदार महेंद्र दळवी यांची हमी। मुंबईच्या कांजूरमार्गमध्ये एकविरा नगर परिसरामध्ये घरात शिरलं पावसाचं पाणी, घरामध्ये पाणी शिरल्यानं स्थानिकांना मोठा मनस्ताप। मुसळधार पावसामुळे मुंबईच्या काळा चौकीमधून अभ्युदय नगर येथे जुनं वडाचं झाड मुळासकट उखडून पडलं, झाड अचानक पडल्यानं पार्किंगसाठी लावण्यात आलेल्या गाड्यांचं मोठं नुकसान। मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी विश्वासार्ह प्रवासी सेवा म्हणून सिद्ध, मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालेली असतानाही मेट्रोचा वक्तशीरपणा, मुंबईकरांसाठी मेट्रो बनला सर्वोत्तम पर्याय। मुंबई गोवा महामार्गाच्या कॉन्क्रीट रस्त्याला मोठी तडे, गड नदीवरील आरवली येथील पुलाच्या बाजूला साधारण 30 मीटर रस्त्याला पडल्या भेगा, मुंबई गोवा महामार्गाचं निकृष्ट काम समोर। पुण्यातल्या डेक्कन, जंगली महाराज रोड, घोले रोड परिसरामध्ये पावसाची हजेरी, पुण्यामध्ये पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट। अकोला जिल्ह्यामध्ये पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत, खरप येथे पावसामुळे पुरात अडकलेल्या 15 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये भूस्खलन, मुगल रोड वाहतुकीसाठी बंद, सुरनकोट भागातील पनार पुलाच्या जवळ रस्ता तुटल्यानं पूंछ आणि राजौरी ते दक्षिण काश्मीरमधील शोपियामधील संपर्क तुटला। उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी साचलं पाणी, जनजीवन विस्कळीत। उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये पावसामुळे रेल्वे ट्रॅक पूल गेला वाहून, रेल्वे सेवा बाधित, अनेक मार्गांचा संपर्क तुटला। शहापूर भागात झालेल्या पावसामध्ये अनेकांचे संसार उघड्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दूरध्वनीवरून साधला नुकसानग्रस्त कुटुंबियांशी संवाद, शिवसेना शिंदे गटाकडून घटनास्थळाची पाहणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांनाही सज्ज राहण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश। ही राजकारण करण्याची वेळ नाही, लोकांना मदत करण्याची वेळ, आशिष शेलार यांच्या आरोपांवरती मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। राज्यातल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा, विभागनिहाय पावसाची आकडेवारी, झालेलं नुकसान आणि प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची फडणवीसांनी घेतली माहिती।
मुंबईकरांच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिका अधिकारी कंत्राटदार. मुंबईकरांना झालेल्या त्रासाला मुंबई महानगरपालिका अधिकारी कंत्राटदार जबाबदार. मुंबई महानगरपालिकेचा नियोजन शून्य कारभार समोर. नाले सफाईची श्वेतपत्रिका काढावी, आशिष शेलार यांची सभागृहात मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीची खासदार नारायण राणेंकडून पाहणी. आतापर्यंत 400 लोकांचं स्थलांतर. नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे राणेंचे अधिकाऱ्यांना आदेश. मुंबई नाशिक महामार्गावरती वाशिम ते शहापूरच्या पर्यंत खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी. नागरिकांची सुटका करण्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्याकडून मार्गाची पाहणी. खासदार नरेश म्हस्के यांची ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट. मुसळधार पावसामुळे शहरामध्ये आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये, म्हस्केंच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना. आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार. उद्धव ठाकरे वसंत मोरेंवरती कोणती जबाबदारी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष. विधान परिषद निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे यांचा सावध पवित्रा. 10 ते 12 जुलैच्या दरम्यान ठाकरेंचे 16 आमदार हॉटेलमध्ये मुक्कामी. विधान परिषद निवडणुकीमध्ये दगाफटका होऊ नये यासाठी घेतला निर्णय. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून खबरदारी. मतांची फुटाफूट होऊ नये यासाठी भाजपच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाचा सावध पवित्रा. मतदानाच्या आधी सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार. मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून निर्णय. भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांनी घेतली भाजपच्या आयटी प्रमुख, माध्यम प्रमुख आणि प्रवक्त्यांची भेट. पुढील 3 महिन्यांचा अहवाल 11 तारखेपर्यंत देण्याचे आदेश. राष्ट्रवादीच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची गरज नाही, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचं वक्तव्य. महायुतीच्या 9 उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रणनीती ठरली, तटकरेंची माहिती. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन इथून भारतामध्ये आणली जाणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा दावा. खरी वाघनखं साताऱ्यातून बाहेर गेली नसल्याचाही सावंत यांचा दावा. व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट या म्युझियमनं पाठवलेल्या पत्रामुळे संभ्रम. या संदर्भात सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांसंदर्भात संभ्रम निर्माण झालाय. राज्य सरकारनं पुराव्यानिशी संभ्रम दूर करावा. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांची सरकारकडे मागणी. वरळी हिट अँड रन प्रकरणामधील आरोपी मिहीर शहाचे वडील राजेश शहा यांना जामीन मंजूर. 15,000 रुपयांचा रोख रकमेसह जामीन मंजूर. मिहीर शहा अजूनही फरार. वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये कुणाचाही मुलाहिजा न बाळगता कठोर कारवाईचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तपास यंत्रणांचे निर्देश. पदाचा गैरवापर करून कोणी व्यवस्था वाकवण्याचा प्रयत्न करत असतील तर अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, शिंदेंचा इशारा. वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मिहीरच्या निर्दयी कृत्यानंतर शिवसेनेचे उपनेते वडिलांचा पळून जाण्याचा सल्ला, तसंच गाडीची नंबर प्लेट बदलण्याचा आणि गाडीवरचं स्टिकर खोडल्याचंही तपासात समोर. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या याचिकेवरती 23 जुलैला सुनावणी. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली तारीख. पक्ष सोडून गेलेल्यांना अपात्र ठरवण्याची याचिकेमध्ये मागणी. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाला देणगी स्वीकारता येणार. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुनावणी. निवडणूक आयोगाच्या निर्णयानं शरद पवारांना मोठा दिलासा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा निवडणुकीचा प्लॅन ठरला. डिझाईन बॉक्स कंपनीचे मालक नरेश अरोरा प्रचारासंदर्भात आमदारांना मार्गदर्शन करणार. रामदास आठवलेंनी चंद्रकांत पाटलांसंदर्भात व्यक्त केली नाराजी. मुंबईमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमामध्ये निमंत्रण स्वीकारूनही कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यानं नाराजी व्यक्त.
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवरती हल्ला होणं हे चुकीचं, कुटुंबासोबत असताना असा हल्ला होणं निषेधार्ह. पोलीस या संदर्भात योग्य तपास करतील. संजय शिरसाट यांच्या गाडीतून हल्ल्यासंदर्भात रोहित पवारांची प्रतिक्रिया. अकोला जिल्ह्यातील अकोला ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची विमा कंपनीच्या प्रतिनिधींना धमकी. शेतकऱ्यांवरती अन्याय केल्यास अकोल्यामध्ये विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी दिसू देणार नाही, असा धमकीचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती. जितेंद्र ठाकूर यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत तासभर चर्चा. मतदारसंघामधील आणि महापालिका स्तरावरच्या प्रश्नांसंदर्भात झाली चर्चा. राज्यातल्या 288 जागांच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा काँग्रेसचा भंडाऱ्यातून श्री गणेशा. नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद निहाय बूथ प्रमुखांचं 2 दिवसीय प्रशिक्षण. वसईच्या वसंतनगरी गेटच्या जवळ नाल्यामध्ये तोल जाऊन पडल्यानं 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू. नाल्याचा कठडा छोटा असल्यानं तोल गेल्याची माहिती. वसईच्या मधुबन येथे बांधकाम करताना 23व्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू. मल्लेश मल्लप्पा कातकेरी असं 30 वर्षीय मृत मजुराचं नाव. पालघरमध्ये महिलेनं 4.5 महिन्याच्या चिमुकलीची हत्या करून स्वतः केली आत्महत्या. पती फिरायला घेऊन गेला नाही या रागातून महिलेचं कृत्य. महाडमध्ये उन्मत्त रेड्याचा हैदोस. रेड्यानं 7 ते 8 जणांना उडवल्याची माहिती. यामध्ये 3 जण गंभीर जखमी. पिंपरी चिंचवड शहरातील जाधववाडी परिसरामध्ये प्रेयसीकडून प्रियकराला दगडानं ठेचून मारहाण. मारहाणीमध्ये प्रियकर गंभीर जखमी. बीडच्या बार्शी रोडवरती बायपासच्या जवळ भीषण अपघात. पावसामध्ये रस्ता दिसला नसल्यानं 4 वाहनांचा विचित्र अपघात. अपघातामध्ये 2घांचा जागीच मृत्यू तर 5 जण जखमी. नाशिकच्या चांदवडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाला गाडीला अपघात. चालकाचा मृत्यू, 3 जण जखमी. अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना झाला अपघात. नाशिकच्या मालेगावमध्ये 2 मालवाहू ट्रकमध्ये समोरासमोर धडक. 2 जण गंभीर जखमी. एकाची प्रकृती अत्यवस्थ. अपघातामुळे वाहतूक काही काळ झाली होती ठप्प. मुंबईमध्ये मनसे नेत्यांचं अनोखं आंदोलन. पावसानं ठिकठिकाणी पाणी भरल्यानं त्या निषेधार्थ सध्या पाण्यामध्ये टायर टाकून पोहत मनसे पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. नगरच्या जिल्हा विभाजनाचा प्रश्न प्रलंबित असून मुख्यालयाच्या मागणीसाठी आंदोलन. स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि सर्व पक्षांच्या वतीनं श्रीरामपूर प्रांत कार्यालयाच्या समोर निदर्शन. पुण्यात पीएमपीएल आणि मेट्रोचा प्रवास एका तिकिटानं करता येणार, यासाठी प्रयत्न करणार. खासदार मुरलीधर मोहोळ यांची माहिती. नाशिकमध्ये खासदार राजाभाऊ वाजे महावितरण कंपनीवरती आक्रमक. पावसानं अनेक भागांमध्ये विद्युत पुरवठा खंडित. 10 दिवसांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण शहरामधील प्रत्येक कार्यालयावरती मोर्चा काढण्याचा इशारा. मणिपूरच्या स्थितीमध्ये थोडाही फरक पडलेला नाहीये. शांतता प्रस्थापित करण्याची नितांत गरज. मणिपूरच्या संक्रमण शिबिरांना भेट दिल्यानंतर राहुल गांधींची टीका. मणिपूरमध्ये राहुल गांधींनी घेतली राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट. मणिपूरमधील परिस्थिती संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी यांचं वक्तव्य. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मणिपूरच्या दौऱ्यावर. जिरीबाम आणि चुराचंद्रपूर या जिल्ह्यामध्ये संक्रमण शिबिरांना दिली भेट. लोकांशीही साधला संवाद. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवरती तिहार अधिकारी आणि ईडीला न्यायालयाची नोटीस. ईडी आणि तुरुंग अधिकाऱ्यांना 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश. तर प्रकरणाची पुढची सुनावणी 15 जुलै रोजी. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झारखंड सरकारनं विधानसभेमध्ये बहुमत केलं सिद्ध. सोरेन यांनी मंत्रिमंडळाचाही केला विस्तार. माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांना दिलं मंत्रिपद. उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11 जुलैला मुंबईत येणार. विधानसभा आणि विधान परिषद आमदारांना संयुक्तरित्या मार्गदर्शन करणार. सूत्रांची माहिती. शहीद प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावरती मुरगाव भाकरे गावामध्ये लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात जंजाळ यांना वीरमरण.
अकोल्याच्या मोरगाव भाकरेमधील शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या कुटुंबाचं खासदार बळवंत वानखेडे यांच्याकडून सांत्वन। काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये जवान प्रवीण जंजाळ शहीद। शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्यावरती भावपूर्ण वातावरणामध्ये अंत्यसंस्कार। मात्र अंत्यसंस्काराची तयारी करताना जिल्हा प्रशासन असंवेदनशीलपणे वागल्याचा नातेवाईकांचा आरोप। मनोज जरांगे आज लातूरच्या दौऱ्यावर। रॅलीसाठी शहरामध्ये ठिकठिकाणी जय्यत तयारी। 2.5 लाखापेक्षा जास्त मराठी बांधव रॅलीसाठी शहरात दाखल होण्याचा अंदाज। मराठा आणि ओबीसी समाजामध्ये छगन भुजबळच वाद निर्माण करतायत। एबीपी माझाशी बोलताना मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। पेर परीक्षेच्या मागणीसह 38 याचिकांवरती पुढची सुनावणी गुरुवारी। सुप्रीम कोर्टाचे सीबीआयला तपासाचे अहवाल देण्याचे आदेश। नीट घोटाळ्यातील आरोपी इरन्ना कोनगुलवार ही निलंबित। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये कोनगुलवार यांच्यावरती लातूरमध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। महाराष्ट्रामध्ये नीट पेपर लीक प्रकरणामध्ये कारवाई। सीबीआयकडून लातूरमध्ये एका व्यक्तीला अटक। नीटमध्ये मार्क्स वाढवण्याच्या नावाखाली परीक्षार्थींकडून पैसे घेतल्याचा आरोप। लातूर नीट प्रकरणामधील आरोपी संजय जाधवला सुनावणी। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 2 दिवसांपूर्वी जलील पठाण यालाही न्यायालयीन कोठडी। पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज समोर। खडकी भागामध्ये भरधाव कारनं दिली होती धडक। या प्रकरणामध्ये एका आरोपीसह कार चालकाला अटक। मुंबईमध्ये सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढले। मुंबईमध्ये सीएनजी ₹1.50 प्रति किलोनं महाग। मध्यरात्रीपासून नवे दर लागू। घाटकोपर होर्डिंग प्रकरणामध्ये निलंबित आयपीएस अधिकारी कैसर खालिद याच्या अडचणी वाढ। कैसर खालिद याच्यावरती संपत्तीची चौकशी होणार। परभणीमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची ऑनलाईन फसवणूक। बँकेमधून बोलत असल्याचं सांगत 11 लाखांचा गंडा। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये पुढचे 3 दिवस अनियमित पाणी पुरवठा। नदीपात्रातील गाळामुळे पंपिंग स्टेशनवरती परिणाम। चांदोबाचे लिंब येथे माऊली महाराजांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण। मोठ्या उत्साहामध्ये हजारो वारकरी रिंगणामध्ये सहभागी। फलटणमध्ये रिंगण सोहळ्याच्या दरम्यान पावसाची हजेरी। छत्री रेनकोटसह भक्ती रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी। नगर आणि बीडच्या सीमेवरती जमातवाडी येथे संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं रिंगण। 2 अश्वांसह टाळ मृदंगाच्या गजरामध्ये वारकऱ्यांचं रिंगण। बारामतीच्या माळेगावमध्ये संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचं दुसरं रिंगण। रिंगण सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी। एबीपी माझाच्या बातमीनंतर पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद। काल व्हीआयपी दर्शनामुळे दर्शन रांगेमध्ये गोरगरिबांना 14 तासांहून अधिक वेळ उभं राहावं लागलं होतं। नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीमध्ये पहिली सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक। महानगरपालिकेनं तयार केलेल्या प्रारूप आराखड्यासंदर्भात बैठकीत चर्चा। अरुण गवळीच्या खटल्यासंदर्भातली महत्त्वाची कागदपत्र मुंबई पोलिसांकडून गहाळ। क्राईम ब्रांचनं सत्र न्यायालयामध्ये दिली कबुली। 2013 मध्ये मुंबईमध्ये आलेल्या पुरामध्ये कागदपत्र गहाळ झाल्याचा पोलिसांचा दावा। राहुल द्रविड यांना भारतरत्न द्या। भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केली मागणी। राहुल द्रविड यांची कामगिरी अशी आहे की त्यामुळे संपूर्ण देशाला आनंद झाला असल्याचं वक्तव्य। बीसीसीआयचे सचिव जय शहा आयसीसीचे अध्यक्ष होण्याची शक्यता। मात्र अद्यापही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती। पॅरिसमधल्या डायमंड लीग स्पर्धेमधील स्टीपल चेसमध्ये मराठी अविनाश साबळेनं मोडला स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम। पॅरिस ऑलिम्पिकच्या पूर्वी साबळेचं बहराट येणं शुभ संकेत मानला जातो। निवडणुकीमध्ये डाव्या आघाडीला जास्त जागा मिळाल्यानंतर फ्रान्समध्ये उद्रेक। पॅरिससह संपूर्ण देशामध्ये हिंसा आणि जाळपोळ। पोलिसांनी केला अश्रुधुराचा वापर। 53 वर्षांनंतर पुरीची रथयात्रा 2 दिवस चालली। भगवान बलभद्र त्यासोबतच सुभद्रा आणि जगन्नाथ यांचे रथ गुंडीचा मंदिरामध्ये पोहोचले। देवाची पूजा आणि आरती रथावरच। 9 जुलै रोजी देव मंदिरामध्ये प्रवेश करणार। जागतिक पातळीवरती पदक प्राप्त केलेल्या मराठमोळ्या खेळाडूंना शासन सेवेमध्ये मिळणार थेट नियुक्ती। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय। रिक्त जागांचं कारण देत हिंगोलीचे मेडिकल कॉलेज सुरू करण्यास आयुर्विज्ञान आयोगाचा नकार।
हिंगोलीसह राज्यातील इतर 7 वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश नाकारले. निर्णयाच्या विरोधात अपील केलं जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.